जालना शहरातील नागरी समस्यांवरून महापालिका कार्यालयावर शिवसेना ठाकरे गटाचा आखे तो खोलो स्वामी आंदोलन. शहरातील नागरी समस्या तातडीनं सोडवण्याची मागणी. शहरातील नागरी समस्यांवरून ठाकरे गटाचे पदाधिकारी महापालिका कार्यालयावर धडकले. आज दिनांक 7 रोजी सोमवारी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नागरी समस्यांवरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. जालन्यात शिवसेना उबाटा पक्षाच्या वतीनं जालन्यात महानगरपालिकेच्या विरोधात आके तो खोलो स्वामी असं हटके आंदोलन करण्यात आलंय. शहरात मोकाट कुत्र्यांच्या मुद्द्यासह शहरातील पाणी प्रश्न यांसह विविध नागरी समस्यांच्या प्रश्नांवर शिवसेना उबाटाच्या गटीनं अनेक वेळा आंदोलन करण्यात आलं. अनेक वेळा निवेदनही देण्यात आली. मात्र समस्या काही सुटत नसल्यानं समस्यांचं शहरातील चित्र जैसे थेच असल्याचं बघायला मिळत असल्यानं त्यामुळे आंदोलनाकडे डोळेझाक करणाऱ्या मनपा प्रशासक प्रमुख व स्वामींच्या भूमिकेत असलेल्या आयुक्तांना चित्रफित दाखवून आके तो खोलो स्वामी आंदोलन करण्यात आलंय. जालना शहरात घाणीचं साम्राज्य पसरले असून शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याचं पाहायला मिळतंय. तसेच शहरात अनेक भागात रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब उभे आहेत, ते अद्याप हटवण्यात आलेले नाहीयेत. याचबरोबर शहराला नियमित पाणी पुरवठा देखील केला जात नाहीये. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर आक्रमक होत आज शिवसेना ठाकरे गटानं महापालिका कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शहरातील नागरी समस्या तातडीनं सोडवण्याची मागणी ठाकरे गटानं महापालिका आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान जर लवकरात लवकर नागरी समस्या सोडवल्या गेल्या नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान आयुक्तांच्या दालनात जाऊन उबाटा पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना त्यांच्या समोर असलेल्या स्क्रीनवर शहरातील समस्यांची चित्रफित दाखवली. या चित्रफितीतून शहरातील समस्या मांडत उबाटा पक्षानं आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महापालिका आयुक्तांनी डोळे उघडून ठेवून नागरी समस्या सोडवण्याची मागणी केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर, उपजिल्हा प्रमुख बाबूराव पवार, शहर प्रमुख बाला परदेशी, दुर्गेश काठोटीवाले, विधानसभा संघटक दीपक रणवरे, विजय पवार, गणेश घुगे, संदीप नाईकवाडे, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष रविकांत जगधने, युवा सेना शहर प्रमुख दर्शन चौधरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हा या शहराचा मोकाट कुत्री खेळताना दिसतात. अनेक नागरिकांना त्यांनी चावे घेतले. कधी कधी ते नागरिकांवर जीव घेणे हल्ले करतात. आज हायटेक आंदोलन केलेलं आहे आपण. नवा प्रकार होता आंदोलनाचा, काय झालं? या जालना शहरामध्ये काही प्रश्न लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत झालेले आहेत, तर काही प्रश्न या शहराच्या वैभवाशी निगडीत आहेत. जसं मोकाट कुत्र्यांचा जो प्रश्न आहे, या प्रश्नांवरनं आम्ही अनेकदा आंदोलनं केली. आज जालना शहरामध्ये भवानीनगर भागामध्ये मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून एका लहान बालिकेवर तिला एवढं जखमी केलं की त्याला 107 टाके पडले होते. आणि तो मजूर माणूस आहे, त्याला जवळपास 1.5 लाख रुपये ह्या हॉस्पिटलमध्ये खर्च आला. आणि गांधीनगरमध्ये तर एका बालकाचा मृत्यू झाला. म्हणजे हा लोकांच्या जीवन मरणाचा विषय झाला, मोकाट कुत्र्यांचा विषय. मोकाट जनावरं जे चौकामध्ये रस्त्यावर बसतात. आज आपण एक व्हायरल झालं एका कुठल्या तरी गावचं की 2 जनावरांनी हल्ला करून त्या गायींनी माणसं मारून टाकली. एक माणूस मेला, त्यातला मयत झाला. असे काही विषय आहेत की तुमचे रस्त्यामध्ये असणारे पोल आहेत, या पोलला धडकून एका इसमाचा मृत्यू आपल्या जालना शहरामध्ये नूतन वसाहत विभागामध्ये झाला. मग माणसं मरायला लागले. जे छत्रपती संभाजी उद्यानाच्या बाजूचा जो मोती तलाव आहे, या मोती तलावामध्ये किती लोकांचा मृत्यू झालाय, काही सुरक्षा नाहीये. आणि म्हणून लोकांच्या या जीवन मरणाच्या विषयाशी संदर्भात, त्यानंतर तुमचा जो दैनंदिन प्रश्न आहे त्यामध्ये मग पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे. आज नूतन वसाहत भागामध्ये एका पाण्याच्या टाकीमध्ये एका इस्मानी आत्महत्या केली. 3 दिवस त्याचं त्या टाकीमध्ये राहिलं आणि तेच पाणी त्यांनी पाणी पुरवठा केला आणि लोकांनी पिलं. आज म्हणजे हे जे प्रकार आहे हे खूपच गंभीर प्रकार आहेत. त्याचबरोबर शहरातले रस्ते आहेत, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह आहे, महात्मा फुले व्यापारी संकुल आहे, त्यानंतर छत्रपती संभाजी उद्यानाचं जे बकाल रूप व्हायला लागलं, तिथं कारंजे बंद झाले, तिथली ट्रेन बंद झाली. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचा विषय आहे. ही जी शहराची वैभव होती ही लयाला जात आहेत.
आणि म्हणून तो सुद्धा विषय आम्ही घेतला आणि यावरून अनेकदा आंदोलन प्रशासनाच्या लक्षात येत नव्हतं, म्हणून आम्ही यावर एक चित्रफीत तयार केली. आणि स्वामी म्हणजे आपण मालकाला स्वामी म्हणतो, आता हे मालकाच्या भूमिकेत गेले, म्हणून यांना आम्ही ती चित्रफीत दाखवली आणि त्यांना सांगितले आता तरी डोळे उघडा, आखे तो खोलो स्वामी. स्वामी म्हणजे मालक आहेत ना तुम्ही बाबा, असं आंदोलन केलं. या आखे तो खोलो स्वामीचा पुढचा भाग कधी पाहायला मिळेल? आता जर यावर काही यांनी उपाययोजना केल्या नाही तर मग दुसरा भाग येईल, तो पार्ट 2 येईल ना तो. धन्यवाद.